नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या नाश्ता प्रीमिक्स सिरीज मध्ये आज मी तुम्हाला झटपट तयार होणारा उत्तप्पा प्रीमिक्स कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. एकदम चविष्ट असे उत्तप्पा तयार होतात आणि झटपट तयार होतात. हे प्रीमिक्स सुद्धा करायला अगदी सोपं आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता. आजची आपली 10वी रेसिपी आहे. आपल्या आजच्या सिरीज मध्ये 10 रेसिपी मी तुम्हाला प्रीमिक्सच्या दाखवलेल्या आहेत. खूप सोप्या सोप्या रेसिपी आहेत, त्यापासून तुम्ही झटपट नाश्ता तयार करू शकता. तर एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी आहेत. माझ्या रेसिपी तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर आजची रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रवा उत्तप्पा करण्यासाठी इथे मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. रवा स्वच्छ छोट्या चाळणीने किंवा सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे. तर यात म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला उत्तप्पा करण्यासाठी भाज्यांचा वापर करायचा आहे. आपण प्रीमिक्स करतोय तर त्या भाज्या आपल्याला सुकलेल्या पाहिजेत. तर इथे मी मायक्रोवेव्ह मध्ये काही भाज्या सुकवून घेतलेल्या आहेत अगोदरच. तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. यामध्ये मी कांदा, गाजर, ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची असं सगळं सुकवून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतलेलं आहे. हे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि इकडे मी सुकलेली कोथिंबीर घेतलेली आहे. जेव्हा बाजारामध्ये खूप सारी कोथिंबीर येते त्यावेळेस तुम्ही ही कोथिंबीर सुकून अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता. ती कधीही आपल्या उपयोगी येते. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रीमिक्स करतो तर त्यासाठी आपल्याला सुकलेल्या भाज्यांचा वापर करायचा आहे. आणि इकडे मी 2 चमचे पिठी साखर घेतली, 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि पाऊण चमचा सोडा घेतलाय. तर हा बेकिंग सोडा आहे, म्हणजेच खायचा सोडा आहे. तर हे सगळं आपल्याला आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण उत्तप्पा करतो त्यामुळे आपण कच्चाच रवा त्यासाठी वापरतो. तर त्यासाठी आपल्याला भाजायची गरज नाही. तर इथे मी या सगळ्या भाज्या घालून घेतल्या. कोथिंबीर, पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि हा बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये मी हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे मिरची पावडरचा वापर करत नाही. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर थोडीशी तुम्ही मिरची पावडर यामध्ये वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स वापरले तरी सुद्धा चालेल. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. इथे आपलं झटपट अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारं हे उत्तप्पा प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तर झटपट तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी सुद्धा बनवून जर मुले तुमची बाहेर राहत असतील तर देऊ शकता. ते सुद्धा झटपट उत्तप्पा नाश्त्यासाठी करून खाऊ शकतात. तर आता या प्रीमिक्स पासून उत्तप्पा कसा तयार करायचा ते पाहूया. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही याच प्रीमिक्स पासून मसाला इडली सुद्धा तयार करू शकता, म्हणजेच रव्याची इडली. तर यामध्ये फक्त आपल्याला आता दही घालायचं आहे आणि याच्यापासून उत्तप्पा तयार करून घ्यायचा आहे. आता यातलं थोडंसं प्रीमिक्स मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि यामध्ये आता आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. तर दह्याचं प्रमाण हे या प्रीमिक्सच्या वरून ठरतं. इथे मी 1 वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे, त्यासाठी 2 चमचे दही पुरेसं होतं. जर तुम्हाला 2 वाट्या प्रीमिक्स मिक्स करायचं असेल तर अर्धी वाटी यामध्ये दही घाला. तर हे दही आपण यामध्ये मिक्स करूया आणि त्याचबरोबर यामध्ये आता पाणी घालायचंय. सुरुवातीला 1 वाटी पाणी घालूया. लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालत राहूया. थोडंसं बॅटर हे घट्ट वाटतंय, तर आता आपण यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूया. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटं हे बॅटर आपण भिजवून घेऊया. 10 मिनिटे झालेली आहेत आणि बॅटर आपलं चांगलं भिजलेलं आहे. छान असं थोडंसं बुडबुडे आल्यासारखं दिसतंय, म्हणजेच फर्मेंट झाल्यासारखं दिसतंय पीठ, तुम्ही पाहू शकताय. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आणि आता आपण याचे उत्तप्पा करून घेऊया. इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, तवा घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यावरती बॅटर घालूया. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे काय होतं, छान जाळी पडते. आणि बॅटर घातल्यानंतर आता आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हा उत्तप्पा आपण वाफवून घेऊया. 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढायचं आहे आणि याच्यावरून थोडस तेल घालूयात आणि पलटून घेऊयात. मस्त, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने वरच्या बाजूने थोडस हलकस भाजून घेऊया. आजच्या आपल्या नाश्ता प्रेमिक्स सिरीज मधले उत्ताप्पा प्रेमिक्स पासून तयार केलेले झटपट तयार होणारे हे उत्ताप्पा मी तयार करून घेतले. तुम्ही पाहू शकता एकदम छान मऊ लुसलुशीत असे हे उत्ताप्पा तयार होतात आणि झटपट होतात. तुमची मुलं बाहेर असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता, किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर झटपट अशा पद्धतीने नाश्त्याचा हा पदार्थ बनवून खाऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रेमिक्स तयार केलं तर त्यापासून झटपट होणारे पदार्थ आहेत. आजची आपली 10वी सिरीज रेसिपी आहे. तर या अगोदर सुद्धा मी तुम्हाला खूप छान छान रेसिपी दाखवलेल्या आहेत. माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. तर एकदम मस्त आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजची आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.